नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले हे यूट्यूब चॅनल हिस्ट्री अँड सोशोलॉजी ऑनलाईन स्टडी या चॅनलवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। या चॅनलच्या मार्फत मी इयत्ता 12वीचा नवीन बदललेला अभ्यासक्रम नुकताच पूर्ण केलेला आहे आणि या कोविडच्या महामारीमुळे 12वीच्या विद्यार्थ्यांची होणारी जी गैरसोय होती, ही गैरसोय या यूट्यूबच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे। त्याच पद्धतीनं 11वी समाजशास्त्र आणि इतिहास या दोन्ही विषयाचे 11वीच्या विद्यार्थ्यांची ही गैरसोय होऊ नये यासाठी आपण या 11वीच्या अभ्यासक्रमाचे हे या यूट्यूब लिंकच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत हा 11वीचा अभ्यासक्रम पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर सर्वप्रथम मी 11वी मध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं 10वी उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांनी 11वी कला शाखा निवडली आणि कला शाखेमध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि कला शाखेमध्ये प्रवेश घेऊन समाजशास्त्र आणि इतिहास हे विषय त्यांनी निवडले, याबद्दल ही त्यांचं हार्दिक असं अभिनंदन करतो आणि या कला शाखेमध्ये त्यांचं स्वागत करून कला शाखा जी त्यांनी निवडलेली आहे यामधून त्यांचं उज्ज्वल असं करिअर घडावं, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा चांगल्या प्रकारचा विकास होईल अशी आशा बाळगतो आणि आपल्या 11वीच्या समाजशास्त्राच्या अभ्यासाला आपण या ठिकाणी आता प्रारंभ करूया। पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 10वी उत्तीर्ण होऊन 11वीच्या वर्गामध्ये प्रवेश मिळवलेला आहे। आता इथून तुमची ही जी पटरी बदललेली आहे यामध्ये थोडासा तफावत आहे, थोडीशी फरक आहे। तर पहा 11वीचा हा जो अभ्यासक्रम आहे तो गेल्या वर्षी बदलून नवीन आलेला आहे। आता हा जो बदललेला 11वी समाजशास्त्राचा अभ्यासक्रम जर बघितला तर यामध्ये एकूण तुम्हाला 8 प्रकरणं अभ्यासायची आहेत। ही जी 8 प्रकरणं तुम्हाला अभ्यासायची आहेत त्याची नावं मी तुम्हाला सांगतोय जेणेकरून या अभ्यासक्रमाची तोंड ओळख तुम्हाला होईल। आता पहा, कुठलाही विषयाचा 11वीचा अभ्यासक्रम जर आपण बघितला तर जवळपास 11वी मध्ये त्या विषयाचं काय शिकवलं जातं तर जवळपास त्या विषयाच्या कन्सेप्ट शिकवल्या जात आहेत, त्या विषयाच्या संकल्पना शिकवल्या जात आहेत, जेणेकरून तो विषय त्या विद्यार्थ्याच्या चांगल्या लक्षामध्ये यावा। आपण जो विषय शिकतोय त्या विषयाची संकल्पना काय, त्या विषयाची कन्सेप्ट काय ही विद्यार्थ्यांना लक्षात आली पाहिजे आणि त्यामुळे जवळपास 11वीचा अभ्यासक्रम जर आपण पाहिला तर तो त्या विषयामध्ये असलेल्या कन्सेप्टवर आधारित असतो, त्या विषयामध्ये असलेल्या संकल्पनेवर आधारित असतो। मग तुम्हाला 11वीसाठी समाजशास्त्राची जी 8 प्रकरणं आहेत ही 8 प्रकरणं, या 8 प्रकरणामध्ये पहिलं प्रकरण आहे समाजशास्त्राची ओळख, दुसरं प्रकरण आहे पाश्चात्य आणि भारतीय समाजशास्त्रज्ञांचे योगदान, तिसरं प्रकरण आहे समाजशास्त्रातील मूलभूत संकल्पना, चौथं प्रकरण आहे सामाजिक संस्था, 5वं प्रकरण आहे संस्कृती, 6वं प्रकरण आहे सामाजिकरण, 7वं प्रकरण आहे सामाजिक स्तरीकरण
आणि 8वं आणि शेवटचं प्रकरण आहे सामाजिक परिवर्तन. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही जी 8 प्रकरणं या ठिकाणी अभ्यासायची आहेत, या 8 प्रकरणामध्ये तुमची प्रथम सत्र परीक्षा होते 50 गुणाची आणि या प्रथम सत्रामध्ये तुमची एक घटक चाचणी होते ती 25 गुणाची आणि त्यानंतर द्वितीय सत्राची परीक्षा जी आहे ही द्वितीय सत्राची परीक्षा ही साधारणतः दिवाळीनंतर होती. त्यानंतर तिचं स्पष्टीकरण नंतर बघूया. तर प्रथम सत्र 50 गुणाची होते. आता पहा, हा जो 8 प्रकरणाचा अभ्यासक्रम आहे तो एक एक करून आपल्याला अभ्यासावायचा आहे. हा अभ्यासत असताना मग पहिलं प्रकरण येतो समाजशास्त्राचा परिचय. कारण की तुम्ही 10वी पास होऊन 11वी मध्ये आलात आणि तुम्हाला हे नवीन नाव आहे समाजशास्त्र. 10वी पर्यंत तुम्ही सामाजिक शास्त्र हा भाग पाहिलेला आहे की ज्या की सामाजिक शास्त्रामध्ये तुम्हाला इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र यांचा अभ्यास होता. जसे की ही इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र ही सामाजिक शास्त्र आहेत, त्या पद्धतीनंच यावर्षी तुम्हाला एक नवखं सामाजिक शास्त्र अभ्यासायचंय, त्याला की समाजशास्त्र असं म्हटलं जातं. मग समाजशास्त्र म्हणायचं कशाला? हे समाजशास्त्र म्हणजे नेमकं काय याचा परिचय विद्यार्थ्याला होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला हे पहिलं प्रकरण अभ्यासायचंय, समाजशास्त्राचा परिचय. आता पहा, याची फोड जर आपण केली समाजशास्त्राची तर यामध्ये आपल्याला 2 शब्द दिसत आहेत. एक आहे समाज आणि दुसरा आहे शास्त्र. आता ज्यावेळेस आपण ढोबळमानाने विचार करतो त्यावेळेस सहज आपल्या लक्षामध्ये येतं की एक भाग आहे समाज आणि दुसरा आहे शास्त्र, म्हणजे समाजाचं हे शास्त्र आहे. समाजाचं शास्त्र आहे म्हणजे पटकन आपल्या लक्षामध्ये येतो की याच्यामध्ये अभ्यास कशाचा असेल तर समाजाचा असेल. आणि बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो, समाजशास्त्रामध्ये या ठिकाणी समाजाचा अभ्यास केला जातो. परंतु ही ढोबळमानाने व्याख्या जरी आपल्याला लक्षात येत असली, अभ्यास विषय याचा जरी लक्षात येत असला, तरी शास्त्रीय दृष्टिकोनातून समाजशास्त्र म्हणजे काय हे लक्षात येणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी मग आपल्याला या समाजशास्त्राचा परिचय होणं या ठिकाणी गरजेचं आहे. आता पहा, समाजशास्त्र समाजाचा अभ्यास करतो हे निश्चित आहे. ज्याप्रमाणे इतर सामाजिक शास्त्र आहेत त्या पद्धतीनं समाजशास्त्र हेही एक स्वतंत्र अशी विद्याशाखा आहे. आणि ही समाजाचा अभ्यास करणारी स्वतंत्र जी विद्याशाखा आहे, या विद्याशाखेचा आपण अभ्यास करणार आहोत. मग समाजशास्त्राचं स्वरूप काय, व्याप्ती काय, याचा परिचय या ठिकाणी विद्यार्थ्यांना व्हावा, यासाठी समाजशास्त्राचा परिचय हे पहिलं प्रकरण आपण अभ्यासणार आहोत. आता पहा, हे प्रकरण अभ्यासत असताना युरोप खंड जर आपण अभ्यासला तर युरोप खंडाच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसतं की 18व्या आणि 19व्या शतकामध्ये युरोपमधली जी सामाजिक आणि वैज्ञानिक परिस्थिती युरोप खंडाची होती, त्या ठिकाणची सामाजिक आणि वैज्ञानिक परिस्थिती आणि समाजशास्त्राचा उगम यांच्या परस्पर संबंधाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा. 18व्या आणि 19व्या शतकातील युरोपमधली सामाजिक आणि बौद्धिक परिस्थिती आणि समाजशास्त्राचा उगम यांच्यामध्ये काही परस्पर संबंध आहे का, त्याचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामधून या ठिकाणी करायचा आहे. समाजशास्त्र ही एक स्वतंत्र विद्याशाखा कशा पद्धतीने युरोप खंडामध्ये उदयाला आली, ही समाजशास्त्र ही जी स्वतंत्र विद्याशाखा आहे ही 19व्या शतकामध्ये उदयाला आलेली शाखा आहे. म्हणजे हे अलीकडील शास्त्र आहे. म्हणजे यापूर्वी समाजाचा अभ्यास केला जात नव्हता अशातला भाग नव्हता.
समाजशास्त्राच्या उगमाच्या आधीही समाजाचा अभ्यास केला जायचा, परंतु समाजाचा अभ्यास हा इतर शास्त्रामध्ये केला जायचा. कधी राज्यशास्त्रात केला जायचा, कधी इतिहासात केला जायचा, कधी धर्मशास्त्रात केला जायचा. परंतु 19व्या शतकामध्ये ही नवीन शाखा उदयाला आली आणि समाजाचा अभ्यास मग या समाजशास्त्रामध्ये या ठिकाणी व्हायला लागला. म्हणजे समाजशास्त्राच्या उदयानंतर मानवी समाजाचा अभ्यास करण्याचा साधारणतः दृष्टिकोन या ठिकाणी बदलला. समाजशास्त्र या शाखेच्या उदयानंतर मानवी समाजाचा अभ्यास करण्याचा दृष्टिकोन या ठिकाणी बदलला. समाजशास्त्र ही एक स्वतंत्र ओळख या ठिकाणी निर्माण झाली आणि यामधून हे एक नवीन सामाजिक शास्त्र म्हणून 19व्या शतकामध्ये या ठिकाणी उदयाला आलं. आता पहा, आपण ढोबळमानानं या शब्दाची फोड करून सांगितलं की हे समाजाचा अभ्यास करतं. समाजाचा अभ्यास करतं म्हणजे समाज हा मानवाचा आहे, म्हणजे प्रामुख्यानं मानवी समाजाचा हे अभ्यास करतो, म्हणून हे समाजाचे शास्त्र आहे. मानवी समाजाचा अभ्यास करतो म्हणून हे समाजाचे शास्त्र आहे. पण अशा या समाजाच्या शास्त्राची ओळख होणं गरजेचं आहे. ते एक सामाजिक शास्त्र आहे, त्याची एक स्वतंत्र स्वरूपाची ओळख या ठिकाणी आहे. आणि अशी ही स्वतंत्र ओळख असल्यामुळेच आपण म्हणूया की आज जगामध्ये सर्वत्र समाजशास्त्राचं महत्व आणि त्याची व्यावहारिक उपयुक्तता याला आता जगामध्ये मान्यता प्राप्त झालेली आपल्याला दिसते. मग असं हे समाजशास्त्र जर आपण पाहिलं तर हे मग अभ्यास कशाचा करतो, यामध्ये काय अभ्यासलं जातं, यामध्ये काय शिकायला मिळतं, काय शिकवलं जातं. तर याचा अभ्यास विषय जर आपण पाहिला तर अभ्यास विषयामध्ये आपल्याला सांगता येतं की मानवी जीवन आहे, मानवी क्रिया आहेत. आपण समाजशास्त्राचा अभ्यास विषय पाहतो. मानवी जीवन आहे, मानवी क्रिया आहेत. या मानवी जीवनाचा आणि मानवी क्रियांचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. मानवी समाजाचा उदय आहे, त्याचा विकास आहे, मानवी समाजाची संरचना आहे, मानवी समाजाचं कार्य आहे. या सगळ्याच बाबीचा सर्वांगीण अभ्यास करण्याचं काम या ठिकाणी समाजशास्त्र करतो. म्हणजे सामाजिक जीवनातील विविध घटकामधील परस्पर संबंध आणि परस्पर अवलंबनाचा विचार समाजशास्त्र करतो. पहा, सामाजिक जीवन आणि सामाजिक जीवनातलं विविध घटकामधील परस्पर अवलंबन आणि परस्पर संबंध याचा विचार या ठिकाणी समाजशास्त्र करतो. समाजाची स्थिरता असेल, समाजामध्ये होत असलेलं परिवर्तन असेल, उत्क्रांती असेल, क्रांती असेल, या सर्व घटकांचा अभ्यास करण्याचं काम, त्यावरती प्रकाश टाकण्याचं काम ही या ठिकाणी समाजशास्त्र करत असतं. मग असं हे जे समाजशास्त्र आहे की जी की मानवी जीवनाचा अभ्यास करतो, मानवी क्रियांचा अभ्यास करतो, समाजाचा उदय असेल, विकास असेल, समाजाची संरचना असेल, समाजाचं कार्य असेल, या ज्या बाबींचा अभ्यास करतो. मग अशा या समाजशास्त्राची व्याख्या काय आणि त्याचं स्वरूप काय आहे. समाजशास्त्राची मग व्याख्या काय आपल्याला सांगता येते, त्याचं स्वरूप या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीचं सांगता येतं. आता पहा, समाजशास्त्र हे स्वतंत्र सामाजिक शास्त्र आहे असं आपण म्हटलं, जी की मानवी समाजाचा अभ्यास करतंय, सामाजिक घटनांचा या ठिकाणी अभ्यास ते करतंय, सामाजिक संबंध ते तपासतंय, सामाजिक वर्तनाचा ते अभ्यास या ठिकाणी करतंय, मानवी क्रियांचा ते अभ्यास करतंय, मानवी जीवनाचा ते अभ्यास करतंय. मग असं हे समाजशास्त्र जर आपण पाहिलं तर यामध्ये मग सामाजिक संबंध असतील,
अथवा मानवी समाज असेल याचा अभ्यास करत असताना, आता समाज जर आपण पाहिला तर समाजामध्ये आपण पाहतोय की व्यक्ती व्यक्तीमध्ये संबंध प्रस्थापित होत आहेत. मग सामाजिक संबंध आहेत, सामाजिक संबंधाचे प्रकार आहेत, समाजामधली विविधता आहे, सामाजिक समूह आहे, सामाजिक संरचना आहे, सामाजिक दर्जा आहे, सामाजिक नियमना आहेत, सामाजिक समस्या आहेत आणि समाजाचं बदलतं स्वरूप आहे. या सर्व बाबींचा अभ्यास करण्याचं काम. मग समाजशास्त्र म्हणजे नेमकं काय आहे, समाजशास्त्र म्हणायचं कशाला, याचं उत्तर आपल्याला अत्यंत सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी देता येतं. अत्यंत सोप्या भाषेमध्ये आणि ढोबळमानानं समाजशास्त्र म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर जर आपण शोधलं तर आपल्याला म्हणता येतं, समाजात राहणाऱ्या माणसांचा अभ्यास म्हणजे समाजशास्त्र. समाजात राहणाऱ्या माणसांचा अभ्यास म्हणजे समाजशास्त्र, किंवा सामाजिक घटनांचा शास्त्रीय अभ्यास म्हणजे समाजशास्त्र. सामाजिक घटनांचा शास्त्रीय अभ्यास म्हणजे समाजशास्त्र. असं साधारणतः आपल्याला अत्यंत साध्या आणि सोप्या शब्दामध्ये आणि ढोबळमानानं याची व्याख्या सांगता येते. आता हे ढोबळमानानं समाजशास्त्राची आपण व्याख्या पाहतोय, परंतु नेमकं समाजशास्त्र हा जो शब्दप्रयोग आहे, या शब्दप्रयोगाची उत्पत्ती या ठिकाणी कशा पद्धतीने झाली. ज्यावेळेस आपण याचा शोध घेतोय त्यावेळेस आपल्याला काय दिसतं तर विद्यार्थी मित्रांनो, फ्रेंच तत्ववेत्ता ऑगस्ट कॉम्ट याला समाजशास्त्राचं जनक असं म्हटलं जातं, समाजशास्त्राचा निर्माता असं म्हटलं जातं, समाजशास्त्राचा उद्गाता असं म्हटलं जातं. ऑगस्ट कॉम्ट हा समाजशास्त्राचा जनक आहे, उद्गाता आहे, निर्माता आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एमसीक्यू मध्ये विचारलं जातं समाजशास्त्राचा जनक कोण. तर फ्रेंच तत्ववेत्ता ऑगस्ट कॉम्ट याला समाजशास्त्राचा जनक असं म्हटलं जातं, उद्गाता असं म्हटलं जातं. आता पहा, यांना ऑगस्ट कॉम्ट यांना जनक म्हटलं जातं. या संदर्भामध्ये त्यांनी सोशॉलॉजी, कारण की समाजशास्त्राला इंग्रजीमध्ये सोशॉलॉजी असं म्हणतात. सोशॉलॉजी हा इंग्रजी शब्द 1839 मध्ये त्यांनी सर्वप्रथम वापरला. सोशॉलॉजी हा शब्द सर्वप्रथम त्यांनी 1839 मध्ये वापरला. त्यांनी एक ग्रंथ लिहिला होता, त्या ग्रंथाचं नाव होतं पॉझिटिव्ह फिलॉसॉफी. ऑगस्ट कॉम्ट पॉझिटिव्ह फिलॉसॉफी नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला होता आणि या ग्रंथाच्या 4थ्या आवृत्तीमध्ये त्यांनी सोशॉलॉजी ही संज्ञा वापरली, हा शब्दप्रयोग केला, ज्याला की आपण समाजशास्त्र असं म्हणतो, सोशॉलॉजी. म्हणजे पॉझिटिव्ह फिलॉसॉफी या ग्रंथाच्या 4थ्या आवृत्तीमध्ये त्यांनी सोशॉलॉजी ही संज्ञा वापरली, म्हणजे समाजशास्त्र हा शब्द आला. आता पहा, या ठिकाणी सोशॉलॉजी हा शब्द जर आपण बघितला तर यामध्ये दोन शब्दाची सरमिसळ आहे. एक आहे सोशियस आणि दुसरा आहे लोगोस. आता पहा, लॅटिन भाषेमधील सोशियस याचा अर्थ होतोय सहकारी आहे, सोबती आहे, सहयोगी आहे. सोशियस या शब्दाचा अर्थ सहकारी आहे, सोबती आहे, सहयोगी आहे आणि कालांतरानं त्याचा अर्थ समाज असा झालेला आहे. लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, लॅटिन भाषेतील सोशियस या शब्दाचा अर्थ होतोय सहकारी, सोबती, सहयोगी. कालांतरानं त्याचा अर्थ झाला समाज, म्हणजे सोशियस हा शब्द. आणि ग्रीक भाषेमधील लोगोस याचा अर्थ होतोय शास्त्र किंवा अभ्यास. तर हे दोन शब्दांमधून मग काय झालं, समाजशास्त्र किंवा समाजाचा अभ्यास. आणि यापासून, या दोन शब्दापासून या ठिकाणी समाजशास्त्र हा शब्दप्रयोग या ठिकाणी रूढ झाला. समाजशास्त्र ही संकल्पना आली.
आता पहा, ऑगस्ट कॉम्पनं सुरुवातीला याला समाजशास्त्र असं म्हटलं नव्हतं, तर ऑगस्ट कॉम्पनं सुरुवातीला सामाजिक पदार्थ विज्ञान ही संज्ञा वापरली होती. सामाजिक पदार्थ विज्ञान. सामाजिक पदार्थ विज्ञान ही सुरुवातीला संज्ञा त्यांनी वापरली आणि नंतर त्याला त्यांनी समाजशास्त्र असं नाव दिलं, की ज्यामध्ये सामाजिक घटनांचा शास्त्रीय पद्धतीनं अभ्यास केला जातो. सामाजिक घटनांचा शास्त्रीय पद्धतीनं या ठिकाणी अभ्यास केला जातो. आणि अशी ही मग समाजाचा अभ्यास करणारी समाजशास्त्र ही एक नवीन शास्त्र निर्माण झालं. ही एक नवीन शाखा अभ्यासाची या ठिकाणी निर्माण झाली. मग शास्त्रीय दृष्टिकोनातून मग समाजशास्त्र म्हणजे काय, आपण व्याख्या अभ्यासूया ऑगस्ट कॉम्ते यांची. विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, ऑगस्ट कॉम्ते यांनी मग समाजशास्त्राची काय व्याख्या सांगितली. तर पहा, सामाजिक व्यवस्था आणि प्रगतीचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे समाजशास्त्र. सामाजिक व्यवस्था आणि प्रगतीचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे समाजशास्त्र असं ऑगस्ट कॉम्ते यांनी सांगितलं. आता पहा, आपण समाजामध्ये राहतोय. मानव हा बुद्धिजीवी प्राणी आहे, ज्याला की कुशाग्र स्वरूपाची बुद्धिमत्ता प्राप्त झालेली आहे. आणि अशी ही कुशाग्र स्वरूपाची बुद्धिमत्ता मानवाला प्राप्त झाल्यामुळं इतर प्राणी आणि मानव प्राणी यांच्यामध्ये आपल्याला फरक दिसतोय. इतर प्राण्यांचं जगणं आणि मानव प्राण्याचं जगणं यामध्ये तफावत आपल्याला दिसते, कारण की बुद्धीच्या जोरावरती मानवाची एक विशिष्ट प्रकारची समाज व्यवस्था या ठिकाणी निर्माण केलेली आहे. मग ही मानवानं निर्माण केलेली ही समाज व्यवस्था आणि प्रगतीचा अभ्यास, तिचा प्रगती, कारण की मानव हा सजीव आहे, तो गतिशील आहे. बुद्धीच्या जोरावरती त्यांनी मोठी प्रगती केलेली आहे, मोठे बदल केलेले आहेत, विकास केलेला आहे. मग अशी ही सामाजिक व्यवस्था आणि प्रगतीचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे त्याला समाजशास्त्र असं म्हटलं जातं. पहा, अशी ही साधी सोपी आणि सुटसुटीत स्वरूपाची व्याख्या ऑगस्ट कॉम्ते यांनी या ठिकाणी केलेली आहे. आता पहा, या सर्व व्याख्येवरून आपल्या लक्षामध्ये येतं, बहुतेक शास्त्रज्ञांच्या मते सामाजिक संबंध आणि सामाजिक घटना हा समाजशास्त्राचा अभ्यास विषय आहे. समाजशास्त्र आणि त्याचा अभ्यास विषय, त्याचे स्वरूप अत्यंत व्यापक आहे, अत्यंत गुंतागुंतीचा आहे. म्हणजे समाजशास्त्राचा अभ्यास विषय, त्याचं स्वरूप अत्यंत व्यापक आहे, गुंतागुंतीचं आहे, कारण की हे मानवाचा अभ्यास करतो. मानव हा स्थितिशील नाही तर गतिशील आहे आणि त्यामुळेच याचा अभ्यासाचं स्वरूप हे अत्यंत व्यापक आणि गुंतागुंतीचं आहे. आणि त्यामुळेच समाजशास्त्राची एक सर्वमान्य अशी व्याख्या या ठिकाणी करता येत नाही. समाजशास्त्राची एकच सर्वमान्य स्वरूपाची व्याख्या या ठिकाणी करता येत नाही. ज्या काही व्याख्या दिसून येत आहेत यामधून पुढील 3 बाबी अथवा 3 मुद्दे आपल्याला सांगतायत. ज्या काही व्याख्या समाजशास्त्राच्या केल्या गेल्या त्यामध्ये समाजशास्त्राच्या शास्त्रीय स्वरूपावर भर देण्यात आलेला आहे. पहिली बाब, समाजशास्त्राच्या शास्त्रीय स्वरूपावर भर देण्यात आला. दुसरी बाब आपल्याला सांगता येते की मानव आणि समाज यांच्यातील संबंधावर भर दिलेला आहे. मानव आणि समाज यांच्या संबंधावरती भर दिलेला आहे. आणि तिसरं आपल्याला सांगता येतं की समाजशास्त्र हे गुंतागुंतीचं शास्त्र असून इतर सामाजिक शास्त्राहून वेगळं आहे. समाजशास्त्र हे गुंतागुंतीचं शास्त्र असून इतर शास्त्राहून वेगळं आहे असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं आपल्याला हा समाजशास्त्राच्या परिचयामध्ये समाजशास्त्राची व्याख्या आणि त्याचं स्वरूप या ठिकाणी स्पष्ट करता येतं. या ठिकाणी आपण थांबूया.